विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पोलीस भरती महत्वाचे प्रश्न 100 यातला भाग क्रमांक 2 बद्दल माहिती बघत आहोत. आपण एकंदरीत या चॅनल समर्थ अकॅडमी कळंब या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरती संबंधीचे एकूण आपण 100 प्रश्न बघणार आहोत आणि त्या 100 प्रश्नांपैकी आपण 25 प्रश्नाचे एकूण 4 टप्पे करणार आहोत किंवा 4 लेक्चरच्या माध्यमातून आपण ते लेक्चर बघणार आहोत किंवा ते व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आपण एक लेक्चर तयार केलेला आहे किंवा व्हिडिओ बनवलेला आहे. हे पाहण्याच्या अगोदर कृपया तो व्हिडिओ आपल्याला पाहावा लागेल. म्हणजे महत्वाचे आपण याच्यामध्ये जे 100 प्रश्न आहेत जेणेकरून तुमचा या पोलीस भरती संबंधीचा एकही प्रश्न मिस होणार नाही आणि बहुतांशरित्या हे जे आलेले प्रश्न आहेत किंवा हे जे आपण प्रश्न घेणार आहोत ते प्रत्येक प्रश्न हा एक्झाम ओरिएंटेड असेल किंवा यातला प्रत्येक प्रश्न हा परीक्षेमध्ये आलेला आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मग एकंदरीत बघा भाग 2 मध्ये आपण बघत आहोत. एकंदरीत पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 25 पर्यंत प्रश्न तयार केलेले आहेत किंवा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यानंतर भाग 2 मध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ तयार करत आहोत. त्यामध्ये आपला भाग 2 मध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती हा आहे की याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे एअरफोर्स अकॅडमी कुठं आहे. एअरफोर्स अकॅडमी कुठं आहे आणि हा प्रश्न आपल्याला रत्नागिरी चालक पोलीस भरती 2019 रोजी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. मग तुम्हाला पर्यायामध्ये पर्याय दिलेला आहे तर एक आहे सिकंदराबाद, 2 जोधपूर, बंगळुरू आणि हैदराबाद. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला याचं उत्तर आहे हैदराबाद. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरती संबंधी किंवा अकॅडमी किंवा अकादमी संबंधीच एकंदरीत आपण राष्ट्रीय स्तरावरती आयपीएस प्रशिक्षणासाठी आपण 2 संस्था आहेत. आयपीएस प्रशिक्षण केंद्र म्हणून 2 संस्था आहेत. त्या 2 संस्थेपैकी पहिली म्हणजे एक संस्था ही हैदराबाद या ठिकाणी असलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि ही संस्था कोणती आहे तर याच्यामध्ये आपण त्याचं नाव आपल्याला सांगता येईल सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी हैदराबाद. ठीक आहे, अकादमी हैदराबाद ही आपल्याला एक आयपीएस प्रशिक्षण संस्था म्हणून आपल्याला दिसता येतं आणि त्याच हैदराबादमध्ये एअरफोर्स अकॅडमी आहे ही सुद्धा आपल्याला गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. चला दुसरा प्रश्न आपण बघूया. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे. हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2019 रोजी विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आहे ऑपरेशन मुस्कान म्हणजे हे जे आहे पोलीस दलातर्फे राबवलं गेलेलं एक ऑपरेशन होतं की ऑपरेशन मुस्कान कोणत्या कारणासाठी तयार केलेलं होतं किंवा ते कोणत्या गोष्टीसाठी कार्यरत होतं. तर त्यासाठी तुमच्या समोर ऑप्शन आहे तर प्रौढ साक्षरता, नंबर 2चा ऑप्शन आहे महिला सक्षमीकरण, नंबर 3 साठी आहे मुलींचं शिक्षण आणि नंबर 4चा ऑप्शन आहे जे काय हरवलेली मुलं आहेत आणि ते परत त्या हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन ते मुलं त्यांच्या आई वडिलांजवळ पोहोच करणे किंवा त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोच करणे ही जबाबदारी पोलिसांची आहे. किंवा याच पोलिसांनी काय केलेलं की हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन ते मुलं त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविणे. मग आपल्याला उत्तर या 4 पर्यायापैकी कोणतं असेल तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं आन्सर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बऱ्याच परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे आणि इथून पुढे सुद्धा येऊ शकतो. त्यासाठी या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्षात ठेवा. असे भरपूर सारे ऑपरेशन आहेत आणि ऑपरेशन विजय असेल, ऑपरेशन पोलो असेल, ऑपरेशन विजय असेल, ऑपरेशन गंगा असेल, अशा भरपूर साऱ्या ऑपरेशनच्या माध्यमातून राबवले गेलेले शासनातर्फे महाराष्ट्र सरकार असेल अथवा केंद्र सरकार असेल या शासनाच्या माध्यमातून राबवले गेलेले हे एक ऑपरेशन आहेत. पैकी ऑपरेशन मुस्कान जर कशा संबंधी असेल तर ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन ते मुलं हे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोच करणे ही ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राबवली गेलेली योजना चळवळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे. मग आपल्यासमोर पर्यायामध्ये आहेत मराठा लाईट इन्फंट्री, सीमा सुरक्षा बल वाटलं त्याला BSF सुद्धा आपण म्हणू शकतो, भारतीय हवाई दल आणि 4 नंबरचा ऑप्शन क्रमांक आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक.
थोडक्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षितता, तर त्याचं तुमचं आन्सर आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं, म्हणजे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा कोणाचा, तर तो आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पोलीस स्टेशन, ही फक्त आपण एक प्रास्ताविक म्हणजे एक प्रश्न आपण याच्यासाठी बघत आहोत की नेमकं आपण अभ्यास करत असताना एखाद्या जिल्ह्यामध्ये जर आपण फॉर्म टाकत असो तर त्या जिल्ह्याचा अभ्यास करत असताना, जिल्हावार माहिती पाहत असताना नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यापैकी एक उदाहरण म्हणून आपण हे घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पोलीस स्टेशन विचारलेले आहेत, आणि हा प्रश्न बॅट्समन 2019 रोजी आलेला हा प्रश्न आहे पोलिसांसाठी. आणि याच्यामध्ये जिल्हा विशेष म्हणजे हा रत्नागिरी या ठिकाणी जवळपास बघा एकूण 12 संख्या दिलेली आहे, त्यानंतर 14 संख्या आहे, 18 संख्या आहे आणि 16 आहे. तर याचा ऑप्शन क्रमांक 4 नंबरचं उत्तर हे रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनची संख्या आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट असं लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण जिल्हावार अभ्यास करत असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, आणि परीक्षेमध्ये पाठीमागे विचारले गेलेले प्रश्न आणि भविष्यामध्ये ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे जास्त फापट पसारा करत बसण्यापेक्षा नेमकं एक्झाम ओरिएंटेड, परीक्षेला अपेक्षित काय किंवा परीक्षा नेमकं कोणत्या प्रश्नावरती भर देतं, हे जरी आपण अभ्यास केला तर आपल्याला एकंदरीत लक्षात येईल. मग त्यासाठीच आपण एक प्राथमिक स्वरूपामध्ये किंवा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रत्येक जिल्हा विशेष मधला एक प्रश्न घेतलेला आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला लक्षात एक गोष्ट ठेवावी लागेल, ज्यावेळेस तुम्ही जिल्हा विशेष अभ्यास करत असताल, ज्यावेळेस ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस तुम्हाला हे पोलीस स्टेशनची संख्या सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे 3ऱ्या नंबरचा प्रश्न आपण पुढे 30व्या क्रमांकाचा आहे, KB किंवा KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? ब्लॅक कमांडो असेल, कोब्रा असेल, NSG असेल, अशा वेगवेगळ्या प्रत्येक जगामध्ये प्रत्येक ठिकाणच्या हे आर्मीच्या स्वरूपातले असतील किंवा संरक्षणाच्या संबंधितले असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं वेगवेगळे गट तयार करून, कमांडो तयार करून त्याच्यामध्ये त्या देशाची असेल, त्या राष्ट्राध्यक्षाची असेल, त्या पंतप्रधानाची असेल, यांची सुरक्षेची जबाबदारी या अशा पद्धतीच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा गुप्तचर संघटना आहे. मग या गुप्तचर संघटनेचा ही आपल्याला दिलेलं काय, हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय याच्यासाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चालक. तर याच्यामध्ये ऑप्शन पहिला आहे इस्रायल, नंबर 2 ला आहे जॉर्जिया, नंबर 3 ला आहे रशिया आणि नंबर 4 नंबरचा ऑप्शन आपला आहे ब्रिटन. तर केबीजेचा विचार करत असताना याचा ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आपल्याला एकंदरीत काय कळालं की आपल्या गुप्तचर संघटनेचा अभ्यास करत असताना जगामध्ये सुद्धा इतर महत्वाच्या असलेल्या गुप्तचर संघटनेचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मित्रांनो या गोष्टीचा अभ्यास करत असताना या जगातलं विचारलं गेल्याचा अर्थ आपल्या सुद्धा ज्या गुप्तचर संघटना असेल, IB असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल, रॉ असेल, CBI असेल, CID असेल, या ज्या काही गुप्तचर संघटना आहे याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागेल. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. म्हणजे KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे, तर तो देश आहे रशिया. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न आपण बघूया. 31 नंबरचा, पोस्को ऍक्ट हा कायदा डॅश या विषयाशी संबंधित आहे. आता हा कायद्याचा व्यवस्थितपणे अभ्यास आपल्याला करावा लागेल. पोस्को याच्यामध्ये 2-3 पद्धतीचे कायदे आहे. म्हणजे हे कायदे CRPS असेल, IPC असेल, ज्यावेळेस तुम्ही पोलीस म्हणून ट्रेनिंगला गेलेले असताल त्यावेळेस तुम्हाला याच पद्धतीच्या लेखी स्वरूपामध्ये किंवा लेक्चरच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली जाते किंवा तास तुम्हाला त्याचा ट्रेनिंग सेंटरमध्ये याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. मग मित्रांनो पोस्को हा ऍक्ट कायदा डॅश ह्या विषयाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बघा. हा प्रश्न कधी विचारला गेलेला आहे? पुणे ग्रामीण शिपाई 2019 रोजी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे बाल लैंगिक अत्याचार, नंबर 2 ला आहे बाल विवाह, नंबर 3 ला आहे विधवा पुनर्विवाह आणि नंबर 4 ला आहे अवयव तस्करी.
तर पोस्कोचा विचार करता त्याचं ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. बाल लैंगिक अत्याचार म्हणजे वय वर्ष 18 पेक्षा जर कमी मुलगा किंवा मुलगी असेल, जर त्यांच्यावरती अत्याचार झाले असतील, हा कायदा हा दोघांसाठी पण आहे, मुलांसाठी पण आहे आणि मुलींसाठी सुद्धा हा कायदा आहे. ही गोष्ट विशेष आपण लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे जर 18 वर्षापेक्षा कमी असेल आणि त्यांच्यावरती जर लैंगिक अत्याचार झाला असेल, तर त्यासाठी आपल्या सीआरपीसी किंवा आपल्या घटनेमध्ये जवळपास पोस्को नावाचा कायदा आहे. तो कशासाठी संबंधित आहे, तर बाल लैंगिक अत्याचार, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढे बघा, डैडेश हा सायबर क्राईम. बघा, क्राईम प्रकार काय म्हटलं आहे ही पहिली गोष्ट समजून घ्या. नाही विचारले तुम्हाला. मग हे शब्द वाचताना तर आपल्याला बऱ्यापैकी जर टेक्निकल क्षेत्रामध्ये असेल तर ह्या गोष्टीची आपल्याला माहिती झालेली असेल, पण त्या गोष्टीतली माहितीच नसेल तर नेमकं हे प्रकार म्हणजे ऑप्शन सुद्धा कसे आहेत बघा. फिशिंग 1 नंबरला आहे, नायजेरियन फ्रॉड 2 नंबरला आहे, बॉटनेट 3 नंबरला आहे आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे हायपर लूप. मित्रांनो, पहिली गोष्ट याचं ऑप्शन क्रमांक 4 नंबरचं उत्तर आहे, किंवा सायबर क्राईम हा हायपर लूप हा सायबर क्राईम नाही. मग हे प्रश्नाचा अभ्यास करत असताना किंवा या प्रश्नाच्या, आता प्रत्येक प्रश्न हा येईलच असं अपेक्षित आपण पकडायचं नाही. कोणते कोणते प्रश्न आपल्याला येणारे सुद्धा नसतात, पण त्यावेळेसची आपली त्या ठिकाणची मानसिकता कशी आहे, आपण त्या प्रश्नाला कशा पद्धतीने टॅकल करतो, ह्या गोष्टीवरती आपल्याला, म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्या वाचण्यातलंच असेल असं नाही. बरेचसे प्रश्न आपल्या वाचनात ते नसतात, परंतु पूर्वग्रह किंवा पूर्वज्ञानाचा अभ्यास करून आपण केलेल्या अभ्यासाचा त्या ठिकाणी त्या जागेवरती बसलं असताना आपण सायकोलॉजी, मानसिक शास्त्रदृष्ट्या आपण त्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघतो आणि आपण त्या ठिकाणी कसा अंदाज बांधतो, याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न अवलंबून असतात. मग मित्रांनो, एक बघा, ज्यावेळेस आता एक ह्याचं उत्तर काय आहे किंवा हायपर लूप. मग आता अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात अशी ठेवावी लागेल की फिशिंग असेल, नायजेरियन फ्रॉड असेल आणि बॉटनेट असेल, मग हे 3 काय आहे, तर हे 3 आहेत सायबर क्राईम. ठीक आहे, लक्षात काय ठेवावं लागेल तुम्हाला, आतापर्यंत नाही आलं ते आता तर लक्षात ठेवा. याच्यामध्ये फिशिंग, नायजेरियन फ्रॉड आणि बॉटनेट हे आहेत सायबर क्राईम. म्हणजे एकंदरीत बघा, 100% जरी आपल्याला त्या गोष्टीचं उत्तर माहित नसलं तरी काय नाही हे जरी कळालं ना, तर काय आहे हे कळतं. आणि 3 ऑप्शन काय आहे हे जरी कळालं आणि 4थ्या नंबरचं ऑप्शन तुम्हाला काहीच माहित नाही, तरी पण तुम्ही अंदाज बांधून नंबर 4चा ऑप्शन तुम्ही लिहू शकतात. म्हणजे एकंदरीत बघा, हा सायबर क्राईम प्रकार मोडत नाही. हा पुणे ग्रामीण 2019 रोजी विचारला गेलेला प्रश्न आहे. नंतर पुढे बघा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात, आणि स्टार वरती हे आपल्याला कंटिन्यू सातत्याने विचारलेले प्रश्न आहेत. त्यासाठी स्टार पहिल्याचं उत्तर बघू. 1 असेल, 2, 1, 3, 4, 2. ऑप्शन क्रमांक याचं नंबर 2 आहे. म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यात एकूण किती स्टार असतात, तर एकूण 3 स्टार असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथं स्टारच्या स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे बघा. आपण मागच्या लेक्चरमध्ये पोलीस प्रशासनातलं सर्वोच्च पद कोणतं हा एक प्रश्न पाहिला होता. त्यावेळेस तुम्ही मला सांगितलेलं किंवा त्याचं उत्तर होतं पोलीस महासंचालक. आणि पोलीस महासंचालकासाठी डीएसपी असेल. आता बघा इथं तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, नाहीतर क्लॅरिटी थोडीशी वाढवा, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवतील. इन्स्पेक्टर किंवा पोलीस याच्यामध्ये 3 स्टार. जनरली जवळपास प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला 3 स्टार असलेले दिसून येतात. काही ठिकाणी फक्त 2 स्टार आहेत आणि एका ठिकाणी किंवा 1-2 ठिकाणी 1-1 स्टार आहेत फक्त. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासाठी किती स्टार असतात, तर त्यासाठी असतात 3 स्टार. ठीक आहे, चला तर पुढे बघूया. खालीलपैकी कोणत्या संस्थेचा संचालक हे IPS अधिकारी नसतात. बघा व्यवस्थित, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नसतात, तर याच्यामध्ये बघा, ह्या सगळ्या गुप्तचर संघटना आहेत. जवळपास ह्या सगळ्या कशा संघटना आहेत, या सगळ्या गुप्तचर संघटना आहेत. आणि या गुप्तचर संघटनेचे संचालक हे IPS अधिकारी नसतात. कोणत्या ह्याचे, आता याच्यामध्ये IB इंटेलिजन्स ब्युरो असेल,
हे रॉ पण गुप्तचर संघटना आहे, सीबीआय पण गुप्तचर संघटना आहे, ईडी ही पण आहे, परंतु ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच ईडी याचे संचालक हे IPS अधिकारी नसतात, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं याचं उत्तर असेल. चला, फोर्स 1 मागच्या 25 प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला हेच आलेलं आहे, म्हणजे अशा पद्धतीच्या फोर्स 1 वरती बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत. फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी, बघा ही गोष्ट महत्वाची आहे, कोणती? दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? आता याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की एकंदरीत आपल्याला 26/11 हा एक आपण हल्ला बघितला होता मुंबईतील ताज हॉटेलवरती झालेला. जवळपास हा हल्ला 2008 रोजी झालेला होता, ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा. 26/11/2008 ला मुंबईतील ताज हॉटेलवर, म्हणजे ह्याचे मला वाटतं मुख्य सूत्रधार कसाब, अजमल कसाब हा व्यक्ती होता आणि ह्याला आपल्या सरकारतर्फे याला फाशीची शिक्षा पण दिलेली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस हा हल्ला झाला त्यानंतर 2009 साली, बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, 2009 साली दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाची म्हणजे स्थापना करण्यात आली होती 2009 ला. आणि ह्या 2009 ला स्थापना ही बघा, मुंबई शहर चालक पोलीस भरती 2019 ला आलेला हा प्रश्न आहे आणि याचं ऑप्शन दिलेले आहेत नागपूर, पुणे, मुंबई आणि रायगड. तर याचं आन्सर आहे मुंबई. कारण 26/11चा हल्ला सुद्धा आपल्याला मुंबई या ठिकाणी झालेला दिसून येतो आणि ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस त्याच ठिकाणी दहशतवाद विरोधी पथक निर्माण केले, त्या दलाची स्थापना केली गेली आणि ते ठिकाण आहे ते कुठं? मुंबई. फक्त 26/11/2008 कसाब होता मुख्य सूत्रधार आणि या फोर्स 1 या दहशतवादी विरोधीची कधी स्थापना केली तर 2009 रोजी त्याची आपल्याला स्थापना केलेली दिसून येतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, अर्जुन नावाचा रणगाडा आहे. अर्जुन रणगाडा आहे हा. मग या रणगाडाचा MK1 हा रणगाडा कोणी निर्माण केला, म्हणजे तयार कोणी केला? मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे जे प्रश्न येणारे आहेत हे तुमच्या क्षेपणास्त्रासंबंधीचे प्रश्न आहेत. मग याच्यामध्ये रणगाडा असेल, याच्यामध्ये जमिनीवर हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असतील, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असतील, पाण्यातून पाण्यात मारा करणारे क्षेपणास्त्र असतील. ह्या क्षेपणास्त्राचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या प्रकारचे आपण एक 2 फक्त प्रश्न घेत आहोत, पण ज्यावेळेस आपण वास्तवामध्ये अभ्यास करायला सुरुवात करू त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे क्षेपणास्त्राचा अभ्यास करत असताना हे क्षेपणास्त्र कशा पद्धत तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. अग्नी 5 हे क्षेपणास्त्र खालीलपैकी कुठून कुठे मारा करतं? मग पर्यायामध्ये तुम्हाला असं दिलं जाईल, जमिनीवर, पाण्यातून पाण्यात, जमिनीहून हवेत, हवेतून हवेत. मग त्यावेळेस ह्या गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजे सांगायचा उद्देश, हा प्रश्न घेण्यामागचा उद्देश, हा मूळ उद्देश हा की तुम्हाला क्षेपणास्त्र म्हणजे क्षेपणास्त्रासंबंधी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ते फक्त 1-2 नव्हे तर एकंदरीत जेवढे क्षेपणास्त्र आहेत तुम्हाला त्या सर्व क्षेपणास्त्राचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. पैकी पुणे शिपाई 2019 रोजी घेतलेला हा प्रश्न आहे की अर्जुन नावाचा एक रणगाडा आहे. मग ह्याच्यावरती एक प्रश्न तयार होतो, तुम्हाला याच्यावरतीच प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी रणगाडा कोणता? मग त्यावेळेस नावं दिले जातील, अर्जुन असेल, अग्नी असेल, रडार, म्हणजे असे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिले जातील. त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर येणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी अर्जुन हा काय आहे तर हा रणगाडा आहे. MK1 ह्याची काय केलं, निर्माण कोणी केला? त्याच्यामध्ये आता पर्याय कसे दिलेत बघा. याच्यामध्ये पहिला 1 नंबरचा ऑप्शन आहे इस्रो, नंबर 2 ला आहे DRDO, नंबर 3 ला IITM आणि नंबर 4 IISER. तर हे बनवला कुठं गेला तर त्याचं उत्तर आहे DRDO. म्हणजे अर्जुन नावाचा रणगाडा DRDO या ठिकाणी बनवला गेला. इस्रो हे आपलं अवकाश संशोधन केंद्र आहे, त्याला सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, श्रीहरिकोटा. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? IPC इंडियन पिनल कोड
कोर्ट कुठलाही कोर्टाचा किंवा कुठल्याही केसचा निकाल देत असताना निकालाअंती याच घटना समोर ठेवली जाते, हे कायदे संहिता समोर ठेवली जाते आणि याच्या माध्यमातून निकाल दिला जातो. तर दंडविधान कोणत्या वर्षी संमत करण्यात आलं, तर त्याचं उत्तर आहे तुमचं 1860. म्हणजे जवळपास 1860 हा लॉर्ड कॅनिंगचा कालखंड आहे. 1860 कोणाचा आहे? लॉर्ड कॅनिंग. आणि लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला, हे परीक्षेत आलेला प्रश्न आहे, पहिला व्हॉइसरॉय होता. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. आणि याच्या कालखंडामध्ये इंडियन पिनल कोड 1860 रोजी स्थापन करण्यात आलं. आणि 1861 चा विचार करता 1861 मध्ये याच कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता, मुंबई, मद्रास आणि कोलकाता या तीन ठिकाणी उच्च न्यायालयाच्या स्थापना करण्यात आल्या. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी. उच्च न्यायालय स्थापना करण्यात आली, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे मित्रांनो, एखाद्या प्रश्नाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल त्यावेळेस त्या प्रश्नाचा अभ्यास करत असताना चहूबाजूने अभ्यास करावा लागेल. आपण फक्त एकदम आला तेवढ्या पुरतच अभ्यास करणं हे चुकीचं आहे सद्यस्थितीला. कारण प्रश्नपत्रिकेचा आवाका जर बघितला तर आपल्याला खूप आवाका वाढताना दिसतोय. कुठल्याही प्रश्नाने कशाही स्वरूपामध्ये विचारायला सध्या चालू झालेला आहे आणि ठरलेल्या पॅटर्ननुसार सद्यस्थितीला परीक्षेत प्रश्न येत नाहीत. आता आपण मागच्या मुंबईचा जर अभ्यास केला तर जवळपास 60-70 प्रश्न फक्त सामान्य ज्ञानासाठी विचारले गेलेले आहेत. आपण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण परीक्षा पद्धती ठरल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे कुठल्या विषयाला किती वेटेज द्यायचं असं हे करू नका. प्रत्येक विषय महत्वाचा आहे. प्रत्येक विषयाचे 1 मार्क हा प्रत्येक विषयाचा महत्वाचा आहे. त्यासाठी अभ्यास करत असताना चहूबाजूने अभ्यास करा. मग इंडियन पिनल कोड आयपी म्हणजे इंडियन पिनल कोड 1860 ला त्याची स्थापना, म्हणजे तो ऍक्ट संमत झाला. तो कोणाच्या कालखंडामध्ये झाला, तर त्याचं उत्तर असेल तुमचं लॉर्ड कॅनिंगचा कालखंड. तो लॉर्ड कॅनिंग कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. आणि भारताचा पहिला भारत मंत्री म्हणून लॉर्ड स्टॅनले, हे सुद्धा नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि 1861 रोजी मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी 3 उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पोलीस विभागातील K9 युनिट. बघा व्यवस्थित, पोलीस प्रशासनातील किंवा पोलीस विभागातील K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे, हा प्रश्न आलेला होता तुम्हाला. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर शहर पोलीस भरती 2019 रोजी विचारला गेलेला हा प्रश्न आहे की पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असे दिलेले आहेत: 1 कराटे, 2 बिनतारी संदेश, 3 श्वान आणि शस्त्रसाठा. तर याचं उत्तर आहे श्वान. याचं उत्तर काय आहे? श्वान. श्वान याचा अर्थ काय? ज्यावेळेस घटना किंवा अनुचित प्रकार किंवा ज्यावेळेस हत्यासारखा प्रकार घडलेला असतो, खुनासारखा प्रकार घडलेला असतो, त्यावेळेस श्वान म्हणजे कुत्रा हे सुद्धा एक विथ एव्हिडन्स गोळा करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन म्हणून किंवा सगळ्यात महत्वाचा एक प्राणी म्हणून या श्वानाचा उपयोग केला जातो. मग मित्रांनो, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे, तर पोलीस विभागातील K9 हे युनिट श्वान या घटकाशी संबंधित आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. याकूब मेनन हा दहशतवादी होता. याकूब मेनन या बॉम्बस्फोटातील आरोपीस फाशीची शिक्षा दिली गेली. ती शिक्षा कोणत्या ठिकाणी दिली गेली, तर त्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल. काय बघा, ऑप्शन बघा: ऑर्थर रोड जेल, एरवाडा जेल, नागपूर जेल, तिहार जेल. तर याचं उत्तर आहे याकूब मेनन या व्यक्तीस नागपूर जेल या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली गेली होती. पुढे बघा, पोलीस प्रशासन किंवा पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांची आहे? काय? पोलीस प्रश्नावर तरुणाशी संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे, ही आपल्याला पाहावं लागेल. तर याच्यामध्ये सातारा पोलीस भरती 2017. तर याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक आहे दत्तात्रय शिंदे,
त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे विश्वास नांगरे पाटील, नंबर 3 आहे महादेव तांबडे आणि नंबर 4 चा ऑप्शन आहे रवींद्र सेनगावकर. ठीक आहे, तर यापैकी बघा आता याच्यामध्ये काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ते आहे विश्वास नांगरे पाटील. जवळपास हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2017 रोजी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, काय पोलीस प्रश्नांवर तरुणाशी संवाद, युथ पार्लमेंट, हे आपल्याला फक्त बघायचं आहे. त्याचं ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे विश्वास नांगरे पाटील. चला पुढचा 41 नंबरचा प्रश्न आहे, भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवादी नवजीवन नगर वसाहत कुठे उभारली जात आहे. म्हणजे नक्षलवाद आहे, जो नक्षलवाद आहे त्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करणं म्हणजे जे केलेलं कृत्य आहे, किंवा मी नक्षलवादी नाही आणि मी सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जगण्याच्या मार्गावरती आहे, अशासाठी गडचिरोली, कारण आपल्याकडे बघा नक्षली बार हे एक ठिकाण आहे, नक्षली बार जवळपास हे छत्तीसगड या राज्यामध्ये हे ठिकाण आहे, छत्तीसगड. आणि या छत्तीसगड राज्यामध्ये, छत्तीसगड याच्यामध्ये खरा नक्षलवाद या ठिकाणी उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. मग आपल्या छत्तीसगडचा विचार करता, आपल्या महाराष्ट्राचा विचार करता आपल्याला गडचिरोली नावाचा जिल्हा आहे तो त्या ठिकाणी बाउंड्री लागलेली आहे. आणि गडचिरोली राज्यात म्हणजे जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी वृक्षाचं प्रमाण किंवा झाडाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. नक्षलवादी कोण, हे काय दहशतवादी नसतात, हे काय दुसऱ्या देशातून आलेले नसतात, आपल्याच देशातले लोक असतात, आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे लोक असतात, परंतु आपल्या शासनाच्या विरोधामध्ये जाऊन काम करणारे गट आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये बघा भारतात प्रथमच आत्मसमर्पित, म्हणजे जे काही नक्षलवादी आहेत ते आत्मसमर्पित किंवा आपल्याला शासनाकडे हे अर्ज करून नवजीवन नगर वसाहत, म्हणजे ती एक वसाहतच तयार केली गेली, ती वसाहत होती नवजीवन नगर वसाहत, ती कुठे उभारली जात आहे, तर त्याचं उत्तर असेल तुमचं ऑप्शन क्रमांक 2, ते आहे गडचिरोली. 42 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही, नाही म्हटलंय आहे, विचारलेलं नाही. मग मित्रांनो एक बघा, गावामध्ये बंदोबस्त राखणे. नंबर 2 चा ऑप्शन आहे ठाण्यात किंवा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे. नंबर 3 चा ऑप्शन आहे सराईत गुन्हेगारावर नजर ठेवणे. आणि नंबर 4 चा ऑप्शन आहे गुन्हेगार जर असेल तर त्याला योग्य शासन करणं. पर्याय बघूनच आपल्या लक्षात आलं असेल, गावामध्ये बंदोबस्त राखणे म्हणजे पोलिसाचा मदतनीस म्हणून जर कोण काम करत असेल गाव पातळीवरती तर तो पोलीस पाटील असेल. मग हे ऑप्शन एकदम बरोबर आहे. नंबर 2 पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे, बरोबर आहे, पोलीस पाटील हा गुन्ह्याची खबर पोलीस स्टेशन मध्ये देत असतो. सराईत गुन्हेगारावर नजर ठेवणे म्हणजे पाळत ठेवणे, ही पण योग्य पर्याय आहे. पण नंबर ऑप्शन 4 आहे गुन्हेगारांना योग्य शासन करणं, हे काम पोलीस पाटलाचं नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. गुन्हेगार जर असेल तर त्याला शासन करण्याचं काम हे पोलीस पाटलाचं नाही, ही म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC, बघा क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC मधील कलम डॅश नुसार आरोपीस वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. बरोबर आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये सातारा पोलीस भरती 2019 रोजी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये बघा CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे हा एक कायदा आहे, हे IPC याच्यामध्ये 2 हे लक्षात ठेवायचे, एक IPC भारतीय फौजदारी खट म्हणजे दंड संहिता, आणि 2 नंबर CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड. म्हणजे हे 2 कायदे जर आपण PSI चा अभ्यास करत असू तर त्या PSI च्या अभ्यासासाठी हे 2 मेजर ऍक्ट म्हणून हे 2 कायदे आपल्याला किंवा मेजर कायदे म्हणून आपण याच्याकडे बघितलं जातं. मग मित्रांनो एक बघा त्याच्यातलं आपल्याला ह्या एक 4 नंबर दुसऱ्या नंबरचं म्हणजे CRPC मधील जे कलम आहे ते आरोपीस वॉरंट शिवाय म्हणजे वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. तर त्याच्यामध्ये कलम विचारले गेलेले, त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1, 35, 31, 35, 41 आणि 51. तर याच्यामध्ये तुमचं उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक आहे 3. 41 कलमानुसार पोलीस अटक हे वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, पण त्या पद्धतीचा गुन्हा घडलेला पाहिजे, त्या पद्धतीचा खटला किंवा त्या पद्धतीची घटना घडली असेल तर पोलीस कलम 41 CRPC 41 नुसार त्या आरोपीस किंवा त्या व्यक्तीस त्याच्यावरती त्याला काय केलं जाऊ शकतं,
पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकतात किंवा त्यांना अटक करू शकतात. भारतात 44 नंबरचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात महिलांसाठी स्त्री पोलीस म्हणजे महिला पोलीस हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम सुरुवात झाली? त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बघा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा आणि पंजाब. तर याचा उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजे जवळपास 1955 रोजी मुंबई राज्य हे असं सुद्धा लक्षात ठेवा, महाराष्ट्र म्हणजे समकालीन परिस्थितीमध्ये मुंबई राज्य हे म्हणून ओळखलं गेलं होतं. आणि या मुंबई राज्यामध्ये 1955 सालीला महाराष्ट्रामध्ये 1955 सालीला भारतात सर्वप्रथम स्त्री पोलीस म्हणजे महिला पोलिसांची नेमणूक झाली. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण पोलीस परिक्षेत्र? हे मागच्या पण लेक्चरमध्ये आपल्याला आलेले प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, एकूण ग्रामीण पोलीस परिक्षेत्र 2 कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये पहिली नंबरची कन्सेप्ट आहे ग्रामीण पोलीस परिक्षेत्र. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट म्हणजे ग्रामीण भागासाठी कार्य करणाऱ्या हे एक परिक्षेत्र. आणि दुसरं फक्त शहरी भागाचा विचार करता शहरी भागासाठी आयुक्तालय असतात. शहरी भागाचा विचार करता काय? आयुक्तालय. मग याच्यामध्ये बघा, सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये आयुक्तालयांची संख्या ही 12 आहे आणि सद्यस्थितीला ग्रामीण पोलीस परिक्षेत्राची संख्या ही 8 आहे. पण असे भरपूर असे एकूण ज्या ठिकाणी की बाबा आयुक्तालय पण आहे आणि ज्या ठिकाणी पोलीस ग्रामीण परिक्षेत्र पण आहे, असे एकंदरीत आपल्याला 5 जिल्हे असलेला दिसून येतात. म्हणजे दोन्ही म्हणजे दोन्ही ठिकाणी आहेत, असे एकूण 5. त्याच्यामध्ये आपला प्रश्न आहे, ग्रामीण पोलीस परिक्षेत्र अस्तित्वात नाही म्हटलं हे पहिलं लक्षात ठेवा. आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपल्याला एकदम म्हणजे हे आपण वेगळ्या भावनेमध्ये जातो, कधी गोल करेल असं वाटतं. पण आपण हे शेवटचं अक्षर वाचत नाही, आहे का नाही याच्यावरती तुमचं उत्तर ठरलं जातं. मग आपण फक्त बघणार ग्रामीण पोलीस परिक्षेत्र इतकं जरी वाचलं, आहे का नाही हे विचारलेलं नाही, तिकडे वाचलं नाही. त्याच्यामुळं एक बघा, ग्रामीण पोलीस परिक्षेत्र महाराष्ट्रात 8, आयुक्तालय 12 आणि संयुक्त दोन्ही एकाच ठिकाणी 5. त्यापैकी ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी. बघा, कोल्हापूर, गडचिरोली, संभाजीनगर. आता आहे आणि नाही ग्रामीण पोलीस आयुक्तालय आहे, आयुक्तालयाचा विचार करता बघा, आयुक्तालय कोल्हापूर या ठिकाणी नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. चला पुढे बघा, हे तुम्हाला दिलेले आहेत पोलीस आयुक्तालय एकूण 12ची 12. शेवटचा आपण मीरा भाईंदर म्हणून दिलेला आहे. आणि इथून इकडचे जे आहेत ते तुम्हाला ग्रामीण पोलीस परिक्षेत्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये 1, 2 कोकण, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर आणि गडचिरोली. एकंदरीत हे 8 ग्रामीण पोलीस परिक्षेत्र आहेत. तर हे 12 हे काय आहेत? पोलीस आयुक्तालय आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे, होमगार्ड ही संघटना आहे, स्वयंसेवी संघटना आहे. या संघटनेची स्थापना विचारला गेलेली आहे. तर या स्वयंसेवी संघटनेची स्थापना ही 1946 रोजी झालेली दिसून येते. आणि SRPF चा विचार करता 1948 रोजी झालेली स्थापना आहे. वाटलंच तर 6 मार्च असं जर लक्षात ठेवलं तरी तुम्हाला चालेल. 6 मार्च 1948 ला SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड ही स्वयंसेवी 1946 रोजी स्थापना झालेली आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 47 नंबरचा आहे, किती लोकसंख्येमागं एक पोलीस स्टेशन स्थापन केलं जाऊ शकतं किंवा असतं? मग त्यावेळेस आपल्याला उत्तर काय लावावं लागेल? एकंदरीत पर्याय तुम्हाला दिलेत, 50,000 लोकसंख्या, 70,000 लोकसंख्या, 80,000 लोकसंख्या आणि 4था नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला यापैकी नाही. जर अशा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला परफेक्ट माहिती असतील तरच तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल, अन्यथा तुम्हाला हे उत्तर लिहिता येणार नाही. कारण हे वस्तुनिष्ठ आहे, हे आकडेमोड आहे. आता या पर्यायाकडे बघितलं अजून आपले येणारे आन्सर आपण अंदाज जो बांधणार आहे तो अंदाज सुद्धा आपल्याला या पर्यायाकडे बघितलं की बांधू शकत नाही. यासाठी हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला परफेक्ट येणारेच पाहिजेत. परफेक्ट तुम्हाला जर जमत असतील तर तेच त्यावेळेसच तुम्हाला हे उत्तर सोडवता येतील. मग आता ऑप्शन क्रमांक बघा, 50,000 हे पण नाही, 70,000 हे पण नाही, 80,000 हे पण नाही. मग उत्तर काय? यापैकी नाही. मग हे उत्तर आपल्याला कधी लिहिता येईल? परफेक्ट माहित असेल तरच. मग परफेक्ट माहित असण्यासाठी हे उत्तर असं लक्षात ठेवा की 1,00,000 लोकसंख्येमागं एक पोलीस स्टेशन असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणून तुमचं इथं ऑप्शन क्रमांक
4 उत्तर येऊ शकतं. होमगार्डचा प्रमुख आत्ताच आपण बघितलं, होमगार्ड या स्वयंसेवी संघटनेची स्थापना 1946 रोजी केली जाते आणि या होमगार्डचा प्रमुख कोण असतो, तर त्याचं उत्तर आहे महासमादेशक. हा होमगार्ड या संघटनेचा प्रमुख असतो आणि हा प्रश्न परीक्षेत सतत येतो. त्यासाठी हा प्रश्न प्रत्येकाला येणारच असतो, चुकत नाहीत, पण तरी पण लक्षात ठेवावा लागेल. 49 नंबरचा प्रश्न आहे, पोलीस पाटलाची निवड कोण करतं? बघा आता व्यवस्थित, पोलीस पाटलाची निवड कोण करतं? 1 तहसीलदार, 2 उपजिल्हाधिकारी, 3 सरपंच, 4 ग्रामसेवक. गॅरंटीने तुम्हाला माहिती हे 2 तर ऑप्शन होऊ शकत नाहीत उत्तर, पण या दोघांमध्ये तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात. कारण एक बघा, जर तहसीलदाराचा विचार केला तर तहसीलदार पोलीस पाटलाची निवड करतो, पण कशा पोलीस पाटलाची करतो? तर हंगामी. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. जर परीक्षेत प्रश्न आला की हंगामी पोलीस पाटलाची निवड कोण करतं, तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर तुमचं असेल तहसीलदार. परंतु कायमस्वरूपी जर पोलीस पाटील असेल तर त्याची निवड जर कोण करत असेल तर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला व्यक्ती हा पोलीस पाटलाची निवड करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यातला शेवटचा प्रश्न आपला हा आहे की तो प्रश्न, पोलीस उपनिरीक्षक याची नेमणूक कोण करतं? जरी बघायला सोपा प्रश्न असेल तरी 1 मिनिट विचार करण्यासारखा प्रश्न आहे, ही सुद्धा लक्षात ठेवा. कारण पोलीस उपनिरीक्षक म्हटले की आपल्या सगळ्यात पहिल्यांदा समोर येतो तो PSI, आणि PSI म्हटले की आपल्याला पहिल्यापासून सवय असते MPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. परंतु विचारलं गेलं काय हे बघणं गरजेचं आहे. मग आपल्याला विचारलं इथं काय? नेमणूक. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायचं, एक निवड ही एक गोष्ट आणि दुसरं नेमणूक ही एक गोष्ट. विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. निवड म्हणजे फक्त निवडणे, परंतु नेमणूक म्हणजे व्यक्तिगतरित्या त्या पदावर त्या ठिकाणी जाऊन काम करणं. म्हणून नेमणूक जर कोण करत असेल तर नेमणूक करतं तुमचं महाराष्ट्र शासन, आणि निवड जर कोण करत असेल तर त्यासाठी असेल MPSC किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग. त्याच्यामुळं ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि ऑप्शन मध्ये सगळ्यात 1 नंबरचा ऑप्शन आहे संघ लोकसेवा आयोग, 2 नंबरला तुमचं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहेच. मात्र विचारलेला आहे आपल्याला नेमणूक, विचारलं नाही निवड. त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक तुमचं होणार महाराष्ट्र शासन हे पोलीस उपनिरीक्षक या व्यक्तीची किंवा या पदाची नेमणूक करतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण भाग 2 मध्ये 26 ते 50 नंबरचे प्रश्न बघितलेले आहेत. तर याच्या पुढचं लेक्चर आपल्याला 51 ते 75 पर्यंतचे प्रश्न बघायचे आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्याला पोलीस प्रशासनावरती एकूण 100 जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यातला आपण दुसरा भाग आपण बघितलेला आहे. तिसरा भाग बघण्यासाठी 100% समर्थ अकॅडमी कळंब या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थोड्या दिवसामध्ये तिसरा सुद्धा भाग आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.